नमस्कार, MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। महामार्ग सुरक्षा पथक पोलीस केंद्र खंडाळा पुणे यांच्या वतीने आणि पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस उप अधीक्षक अविनाश पाल यांच्या आदेशाने आज लोणावळ्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले। दिनांक 2 जानेवारी 2025 ते 16 जानेवारी 2025 या काळात परिसरातील नागरिकांना वाहतूक नियम याबद्दल जनजागृती केली जाणार असल्याचे महामार्ग सुरक्षा पथक खंडाळ्याचे स्वप्नील पाटील यांनी सांगितले। यावेळी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, वाहतूक पोलीस उप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख आणि प्रवीण गोसावी तसेच पोलीस कर्मचारी बँड पथक यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात याबाबत जनजागृती करत बँड पथक यांनी आपले सादरीकरण केले। पाहूया याबाबतचा रिपोर्ट। प्रभारी अधिकारी माननीय जगताप साहेब आणि तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्र खंडाळाचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील साहेब आज आपल्याला या ठिकाणी रस्ता सुरक्षा सप्ताह याबाबत काही नियमाचं जे आहे जे आपण उल्लंघन करतो तसं त्या नियमाचं उल्लंघन करू नये याकरता हा जो कार्यक्रम आपण रस्ता सुरक्षा सप्ताहाचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याकरता आता आपल्याला एक 2 मिनिटं रस्ता वाहतुकीच्या बाबतीमध्ये सरसे म्हणून आहेत आमचे पोलीस हवालदार सरसे, एक 2 मिनिटं फक्त वाहतूक नियमाचे जे काय काय आहे नियमन कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, कारण हे लोणावळा म्हणजे एक आपलं पर्यटन स्थळ आहे। या ठिकाणी जे लोक बाहेरून येतात त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे, रिक्षा कुठे उभे केल्या पाहिजेत, त्याच्या पद्धतीचं नियोजन करणं हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्याकरता सरसे आपल्याला 2 शब्द सांगा। पण दरवर्षाप्रमाणे आपण एवढे लोक काही जमत नाही, त्याबद्दल तुम्ही आल्याबद्दल त्याबद्दल तुमचं अभिनंदन आला। तर आपला जो रस्ता सुरक्षा सप्ताह आहे तर आपण काय करतो, आपलं लोणावळा शहर हे खूप गावांतलं शहर, नेहमीप्रमाणे पर्यटक होते, ट्रॅफिक होती, त्याप्रमाणे आपण आणि रिक्षावाले तर खूप सर्वांना मदत करतात। त्यावेळेस आपण सीझनला कार्यक्रम घेतो त्या टायमाला पण आपण नेहमीप्रमाणे सगळ्यांना चांगल्या प्रकारे सूचना देऊन आणि मदत पाहिजे ती पण होती। रस्ता सुरक्षा वाढतं प्रमाण आहे, आपले रोड चांगले झाले आहेत, गाड्या चांगल्या झाल्या आहेत, पण आपण आपलं मनावर कंट्रोल नाही, आपलं स्पीड वाढतच चाललं आहे, प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे। सुप्रीम कोर्ट आणि केंद्र शासन राज्य शासन यांनी गेली गंभीर दखल घेतली की आपल्याला त्याची कमी करावं। त्यातलाच एक भाग आहे की बाबा आम्ही नागरिकांना स्कूलमध्ये नाही कॉलेजात विद्यार्थ्यांना या बाबतीत मार्गदर्शन करावं, अवेअर करावं। त्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। लोणावळा शहरात आता बऱ्यापैकी सर्व रिक्षावाले थोडं इथं ट्रॅफिकचाच मूळ प्रॉब्लेम आहे। मेन रोड जो आहे माऊली चौक जो या भागात आमची एक आपल्याकडनं अपेक्षा राहील की आपण स्टँडवर रिक्षा लावाव्यात आणि स्टँडचे जे वाद आहेत ते व्यवस्थित आपापसात बसून आपण क्लिअर करून घ्यावेत, कारण का तुमचे जर वाद झाले तर ते चांगली छबी निर्माण होत नाही लोणावळ्याची पब्लिक बघत असतात। तुम्ही एकमेक तुम्ही सगळे इथं रिक्षा चालवत आहे, तुम्ही तुमचं आपापसात चांगलं कोऑर्डिनेशन पाहिजे। आम्ही आहेच आपल्या मदतीला, पण आपापसात तुमचं कोऑर्डिनेशन चांगलं पाहिजे। ही स्वप्नील पहिलीच ओळख आहे। आज रस्ता सुरक्षा अभियान जो चालू आहे जानेवारी 1 तारखेपासून 31 जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान असतो। त्या दरम्यान आपण जिथं आम्ही आमच्या हद्दीमध्ये नवीन महामार्ग आणि जुना महामार्ग असे 2 महामार्ग त्या दरम्यान जे असणाऱ्या शाळा, कॉलेज, रिक्षा संघटना, 2 व्हीलर जे सामान्य नागरिक आहेत त्यांना बोलवणे, त्यांना रस्ता सुरक्षा बाबतीचे जे नियम आहेत किंवा वाहतुकीचे नियम काय काय असतात हे पाळण्याबाबत तुम्हाला आम्ही 2 गोष्टी सांगणार आहोत। त्यामध्ये आता तुम्ही सर्व रिक्षा चालक आहात, लोणावळा शहरामध्ये बऱ्यापैकी रिक्षा चालकांचं चांगलं काम आहे, वाहतुकीचा लोड भरपूर आहे, त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं फक्त आणि जे इंटरनल वाहतूक चालवतात हे पूर्ण रिक्षावर अवलंबून आहे, बरोबर। आणि तुमचे काही रिक्षा स्टॉप आहेत, तुमच्या दृष्टिकोनातून चांगले तुम्ही काय हे काळजी घेतली पाहिजे। तुमचा जो गणवेश आहे, गणवेश खाकी कलरचा,
बॅच बिल्ला, तुमचं लायसन हे कंपल्सरी पाहिजे, बरोबर. PUC हे पण कंपल्सरी पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही जे रिक्षामध्ये जे प्रवासी बसवता ते किती अलाउड असतं? 3. रन शीट बसवू नका, जेणेकरून एक्सप्रेस हायवे आहेत, बॅलन्स जाईल, आपल्यामुळं दुसऱ्याला हे होईल. लोणावळा कुमार चौक जो आहे तो कायम जाम असतो शनिवार रविवार किंवा सीझनमध्ये. तर त्या दरम्यान आपले वाहतुकीचे जे लोक थांबलेले असतात आमचे पोलीस स्टेशनचे, त्यांना आपण एकदम कॉपरेट केलं पाहिजे की बाबा आपण साहेब हातावर आपण पूर्ण हे घेतो वाहतूक. तर त्या दरम्यान एकाच लेनमधून तुम्ही जर शिस्त पाळली तर तुमच्या बघून बाहेरचे जे आलेले पर्यटक आहेत ते शिस्त पाळतात. तुम्ही लेन कटिंग करून दुसऱ्या लेनमध्ये दुसऱ्या आडवी घालणार, ते ट्रॅफिक जाम होतं. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही रिक्षात झालं, दुसरं 2 व्हीलरचं झालं, 2 व्हीलर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही कंपल्सरी हेल्मेट. लोणावळ्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक जे बाहेरची पब्लिक येतात 2 व्हीलरवरती त्यांच्यापर्यंत निरोप केला पाहिजे की इथले जे नागरिक आहेत हे एकदम जागृत आहेत वाहतूक नियमांच्या बाबतीत. 2 व्हीलर असेल तर हेल्मेट, 4 व्हीलर असेल तर सीट बेल्ट लावला पाहिजे. दारू पिऊन गाडी कुणीही चालवली नाही पाहिजे. ड्रंक अँड ड्राईव्हमुळं भरपूर केसेस होतात, फेटल होतात. आपल्यामुळं दुसऱ्याचा जीव जातो आणि आपलं पण जीव जाण्याची शक्यता असते, बरोबर आहे ना. असे काही नियम आहेत, ते त्या नियमावलीप्रमाणे आपण जर राहिलं तर एक लोणावळा शहर, ग्रामीण, आजूबाजूचे जे येणारे नागरिक आहेत त्यांच्याकडे चांगला मेसेज जाईल. जगताप साहेब, त्याच्यानंतर प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे स्वप्नील पाटील साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन साहेबांच्या याच्यामुळं की बाबा या ठिकाणी लोणावळा शहरामध्ये वाहतूक कशाप्रकारे असायला पाहिजे तेही साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केले. त्याच्याप्रमाणे आपण जर सगळे वाहतुकीचे नियम पाळले तर खरोखरच लोणावळा शहरामध्ये एक सगळ्या बाहेरच्या येणाऱ्या पर्यटकांना तो एक मेसेज जाईल की खरंच लोणावळा शहरातील जी पर्यटन व्यवस्था आणि जी वाहतूक आहे ती खरोखर खूप चांगली आहे. अशा पद्धतीचा मेसेज द्यायला काय वेळ लागणार नाही आहे. आणि आमच्या महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस आहे, त्यानिमित्तानं आमच्या पोलीस मुख्यालयातून एक बँड पथक आलेलं आहे. त्याचाही आपण आनंद सर्वांनी 1-2 मिनटं फक्त आनंद घ्यावा ही सर्वांना आपल्याला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.